औरेगांव के बच्चों को क्रीड़ा कला एवं सांस्कृतिक क्षेत्र में प्रोत्साहित करने हेतु श्री राग गावन कला क्रीड़ा शैक्षणिक सामाजिक संस्था औरे तथा रायगढ़ जिला परिषद औरे के प्रयासों से सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन सोमवार को किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में माननीय विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस कार्यक्रम का उद्घाटन एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल के हाथों किया गया। इस दौरान पूर्व जेडपी सदस्य जीवन गावन, सरपंच प्रगति महात्रे, पूर्व सरपंच भार्गव गावन, उप सरपंच रविंद्र महात्रे, युवा नेता नीलेश महात्रे, स्कूल के प्रधानाध्यापक केशव गावन, संस्था के अध्यक्ष संदीप गावन, हरेश्वर महात्रे आदि गणमान्यों सहित स्कूली बच्चे एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। सांस्कृतिक कार्यक्रम के दौरान संस्था द्वारा गणमान्यों का स्वागत किया गया। कार्यक्रम के दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने राग गावन सामाजिक संस्था द्वारा बच्चों को प्रोत्साहित करने के लिए जो कार्यक्रम आयोजित किया गया है उसकी सराहना की। सुरुवातीला राग गावन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप गावन आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि एक चांगली सामाजिक संस्था काढून एक सामाजिक कार्य सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी जो सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांचं विशेष अभिनंदन करावं लागेल। तर आता बऱ्याचशा संस्था येतात, बरेचसे लोक कार्यक्रम करतात, पण प्रोफेशनल लोकांचा कार्यक्रम केला जातो आणि लोकांचं मनोरंजन केलं जातं आणि मग कार्यक्रम संपला की तो विषय संपतो। पण या ठिकाणी रागगावन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावातील कलाकाराला एक चांगला संधी, एक चांगला व्यासपीठ निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्याचं जे काम केलं जात आहे त्याबद्दल या ठिकाणी मला याची जाणीव आहे की आपण कार्यक्रम पाहायला आले आहे, पण या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं पाहिजे आणि आपण देखील समजून घेतलं पाहिजे। आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत ते सुप्त कलागुणाला चांगला वाव दिला पाहिजे, त्यांना स्टेज धारिष्ठ बनलं जातं। या ठिकाणी व्यासपीठावर काम करण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आलं पाहिजे, ते कॅमेरासमोर बुडले नाही पाहिजेत, सर्व ऑडियन्स म्हणजे पब्लिक असल्यावर घाबरले नाही पाहिजेत। हे जी काय धीर त्याला लागतो, त्याला जे काय धैर्य यावं लागतं, अशा लहान कार्यक्रमातून त्याला एक चांगल्या प्रकारचं धैर्य मिळतं। वहीं इस दौरान राजेंद्र पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए देश की आजादी में अपना अमूल्य योगदान देने वाले शहीदों के जीवन चरित्र पर प्रकाश डाला। प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्य सेनानी लोकांनी त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांना माझा मानाचा मुद्रा। या देशासाठी स्वातंत्र्य सर्जन लढले त्या सर्व वीरांचं स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, नका देव हो मला देव पण तुमच्या असतील, माझा मित्र म्हणणार महात्मा गांधी असतील, या सर्व ज्ञातजन वीरांचं स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे। हे सर्वप्रथम घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी घटना प्रस्थापित झाली तो दिवस म्हणून आपण त्या बाबासाहेबांचं स्मरण करणं अत्यंत गरजेचं वाटतं। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने भी अपनी भावनाएं जाहिर की। वर्गखोल्यांचं काम जे आहे ते सुद्धा आमचे मनोज गावन आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर भार्गव गावन सरपंच असताना त्यांनी जी काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण इथल्या वर्गखोल्यांचं कामं करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। काही एक दोन शिक्षकांच्या बदल्या मात्र करण्यामध्ये आम्ही अपयशी झाले असेल आणि त्याचा राग काही लोकांनी आमच्यावर काढला असेल, परंतु शिक्षकांची सुद्धा नोकरी वाचवण्याचं काम भविष्यात शेतकरी कामगार पक्षालाच करावं लागणार आहे, हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगायला मागतो आहे। कारण शेतकरी कामगार पक्ष नसला तर शासकीय शाळा टिकल्या पाहिजेत अशी धारणा असणारे आताचे पक्ष राहिलेले नाहीत। एकमेव शेतकरी कामगार पक्षच असा आहे की शासकीय ज्या शाखा ज्या आहेत त्या शाखा राहिल्या पाहिजेत, गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। म्हणून गेले अनेक वर्ष आम्ही शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढेही राहू।